लाल पौट्याचा किसान मजदूर एकता जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। परभणी का उमेदवार कैसा हो? जगात जर्मनी तसं भारतात परभणी असं म्हटलं जातं सर। तुम्ही कुठले आहात प्रॉपर? मी मुंबईचा आहे। मुंबईचा आहात आणि इथे कशासाठी आलात तुम्ही? कॉम्रेड राजन क्षीरसागर हे आमच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे एक ओके तरुण तडफदार सगळं माहिती असणारे एक नेते आहेत। तर म्हणजे इथे जे उभे राहतात किंवा इथे ज्यांचं परभणीचं प्रतिनिधित्व ज्यांनी केलं त्यांना लाज वाटली पाहिजे अशी परभणीची ओळख झालेली आहे। कारण आता कोणी इथे निवडून आलेले असले तरी परभणीला मागासलं त्यांनी ठेवलेलं आहे आणि त्यामुळे इथे काम मिळत नाही आणि कामाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात 72 सालापासून दुष्काळापासून लोक त्या ठिकाणी येतात आणि मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये राहतात। तुम्ही यूपी बिहारचे लोक महाराष्ट्रात येऊन काम करतात आणि मराठी लोकांना काम भेटत नाही, परंतु जर मराठवाड्याची जर परिस्थिती बघितली आज तर आमच्या जिल्ह्यामधनं मॅक्झिमम लोक 30 ते 40% लोक परभणीचे पुण्याला किंवा मुंबईला मायग्रेट झालेले आहेत। तिथे काय करतात? झोमॅटो स्विगी असले काम करतात। म्हणजे इथे एम्प्लॉयमेंट नसल्यामुळे तर तुमचं विजन काय आहे सर परभणी जिल्ह्यासाठी? राजन क्षीरसागर यांचं काम फार मोठं काम आहे। आज फार कमी लोकांना माहिती असेल की मराठवाड्याला जे हक्काचं पाणी गोदावरीचं मिळतं आहे याला राजन क्षीरसागर यांचं काम कारणीभूत आहे। राजन क्षीरसागर यांनी कोर्टामध्ये केस करून 15 ऑक्टोबरपर्यंत सगळ्या धरणात समान पाणी असलं पाहिजे असा कायदा करून घेतल्यामुळेच गोदावरीचं पाणी सोडावं लागलं। त्याला आपण बघितलं की नगर आणि नाशिक जिल्ह्यातले पुढारी खूप विरोध करतात, परंतु शेवटी कोर्टाचा निर्णय असल्यामुळे सरकारला ऐकावं लागतं आणि त्यामुळे मराठवाड्याच्या हक्काचं पाणी मिळतं। सध्याचं राजकारण जर बघितलं सर महाराष्ट्राचं बघा किंवा महाराष्ट्राचं बघा, तिथे CPI पार्टी कुठे स्टँड करते? असे महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशामध्ये एक जी वातावरण निर्मिती झालेली आहे ती डाव्या पक्षांच्या आणि समाजवादी संकल्पनेच्या विरोधात झालेली आहे। बिलकुल। आणि त्याच्यामुळे जे शिकलेले आणि नोकरी कमवणारे आणि जे विशेषतः पैसे कमवणारे लोक आहेत त्यांना समाजवादी या संकल्पनेची भीती वाटते आणि म्हणून ते मीडियामधनं आणि सगळ्यामधनं तुम्ही खालपर्यंत पोहोचले नाही किंवा तुमची आयडियोलॉजी खालपर्यंत पोहोचली नाही हा तुम्हाला नाही वाटत? आम्ही खालपर्यंत पोहोचलो नसतो तर टिकलोच नसतो। आम्ही काही निवडणुकीच्या माध्यमातून आमदार 1995 पासून कम्युनिस्ट पक्षाचा आमदार नाहीये तरी पक्ष जिवंत आहे। हा पक्ष कसा जिवंत राहतो? कारण का लढाई करूनच जिवंत राहतो। मला अजूनही आठवतं की जिंतूर मधले आदिवासी रोजगार हमी योजनेच्या कामासाठी सिल्लोडला कॉन्ट्रॅक्ट लेबरनी नेले होते आणि त्यांना पैसे दिले नाहीत म्हणून जबरदस्त आंदोलन झालं होतं। त्याच्यामध्ये आम्ही जेलमध्ये गेलो होतो राजनबरोबर आणि त्या लोकांना पैसे मिळवून द्यावेत म्हणून आम्ही प्रयत्न केला होता। त्या केसमध्ये तो भ्रष्टाचार झालाय त्याच्यामुळे 4 वनाधिकारी फॉरेस्ट डिपार्टमेंटचे रेव्हेन्यू अधिकारी सस्पेंड झालेले आहेत पण अजूनही त्या कामगारांना न्याय मिळाला नाही। पण अशी लढाई राजन क्षीरसागर करतो की जे शेतमजुरांसाठी म्हणजे समाजातल्या कष्टकरी जनतेसाठी तळागाळातल्या जनतेसाठी लढाई करतो। परंतु मी आधीच म्हटल्याप्रमाणे मराठवाड्यामध्ये लोकांची एकजूट आपल्या विरोधी जाऊ नये म्हणून इथे धर्माच्या नावावरती म्हणजे परभणीचं सांगायचं तर खान आणि बाण ह्या नावाने मागच्या वेळेस मी आलो होतो प्रचारासाठी तेव्हा तर म्हणजे औरंगाबादला देखील तशाच प्रकारे वातावरण आहे आणि मराठवाड्यात हे वातावरण फार भयानक आहे जे बाकीच्या ठिकाणी नसतं। सर काय मुद्दे घेऊन तुम्ही जनतेमध्ये जाणार आहात? मोदींच्या पक्षाने पैसे देऊन CBI ED याचा धाक दाखवून कार्यकर्ते आणि पुढारी आणि आमदार आणि खासदार फोडलेले आहेत। राजन क्षीरसागरांना त्यांनी फोडून दाखवावं। अख्खी रिझर्व्ह बँक जरी आणून इथे ओतलीत तरी राजन क्षीरसागरांना विकत घेता येणार नाही आणि अख्खी पोलीस नाही तर मिलिटरी जरी आणून त्यांच्या घराभोवती ठेवलीत तरी ते घाबरणार नाहीत। सर काय मुद्दे घेऊन जनतेमध्ये जात आहे तुम्ही यावेळेस? सगळ्यात पहिल्यांदा या देशामध्ये जे भाजप सरकारने शेतकऱ्यांशी शत्रुभाव व्यवहार जो चालवलेला आहे आणि या देशातील धर्मनिरपेक्षता मोडीत काढून ज्या प्रकारचा एक फॅसिस्ट धाटणीची हुकुमशाही चालवलेली आहे त्याच्याविरुद्ध या ठिकाणी आमची लढाई आहे। या परभणी जिल्ह्याचा उमेदवार परभणीत ठरत नाही तर दिल्लीमध्ये ठरवला जातो आणि बारामतीच्या हितासाठी परभणीचा जो बळी जातोय त्यासाठीही आम्ही लढाई करत आहोत। या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावानं हिसकावल्या जातात, जायकवाडीचं पाणी त्या ठिकाणी नाकारलं जातं, असंवैधानिक इलेक्ट्रोल बॉन्ड सारखे कायदे आणून कॉर्पोरेट दलाली या ठिकाणी केली जाते। अशा दलालखोरांना
या सत्तेतून उखडून टाकण्याकरता कम्युनिस्ट पक्ष मैदानात उतरलेला आहे. महाराष्ट्रात आम्ही एक जरी जागा लढवत असलो तरी या सत्ताधाऱ्यांना सत्तेतून खेचण्याकरता पुरेशी ताकद कम्युनिस्ट पक्ष या ठिकाणी निर्माण करत आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या पुढाकाराशिवाय भाजपचा पाडाव करणं शक्य नाही. कम्युनिस्ट पक्षाच्या विचारसरणी आणि तत्वनिष्ठ भूमिकेमुळेच या देशामध्ये बदल घडू शकतो आणि त्यासाठी कम्युनिस्ट पक्ष कार्यरत आहे. जनतेला काय आवाहन करसाल सर यावेळी? या ठिकाणी जनतेला मी आवाहन करेल की ज्या इंडिया आघाडीच्या माध्यमातून देशात व्यापक एकजूट व्हावी हा प्रयत्न कम्युनिस्ट पक्ष अग्रेसर त्या ठिकाणी करतोय आणि त्या देशामधल्या धर्मनिरपेक्षतेचं रक्षण करण्याकरता जर अग्रेसर कोण असेल तर या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे. कॉम्रेड गोविंद पानसरेंनी केलेलं बलिदान हे या ठिकाणी विसरता येणार नाही. या देशातल्या शेतकऱ्यांना 383 दिवस लढावं लागतंय. त्यांच्या अंगावरती गाड्या घालून त्यांना चिरडून मारलं जात आहे आणि त्यांच्या जमिनी हिसकावल्या जात आहेत. या शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा हक्क असेल किंवा कामगारांसाठी कामगारांचे हक्क असतील, या कामगार शेतकऱ्यांच्या एकजुटीच्या जोरावर लढा करतो आणि अल्पसंख्याक समुदायाला त्यांचे जे लोकशाही अधिकार आहेत त्यासाठी देखील आम्ही आवाज उठवणार आहोत. धर्माच्या आधारावरती नागरिकता तयार करणं हे कम्युनिस्ट पक्षाला कदापि मान्य नाही आणि या देशामधली संमिश्र संस्कृती, गंगा जमनी तहजीब ही मोडीत काढायचं जे द्वेषमूलक कारस्थान चाललंय ते उधळून लावल्याशिवाय कम्युनिस्ट पक्ष राहणार नाही. सर तुम्हाला कोणत्या दुसऱ्या पक्षाचा पाठिंबा आहे बाहेरून सध्या? या ठिकाणी अनेक समाजवादी गटांचा आणि डाव्या आघाडीतील पक्षांचा या ठिकाणी पाठिंबा आहे. शेतकरी कामगार पक्षानं सक्रिय पाठिंबा या लढाईमध्ये दिलेला आहे. अनेक रोज नवे नवे मित्र आम्हाला या लढ्यामध्ये जोडले जात आहेत आणि या जिल्ह्यामध्ये जनतेच्या हक्कासाठी जे लढाई केलेली आहे त्याच्यावरून आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे की या ठिकाणी जे आहे अमित शहानं पाठवलेला उमेदवार त्याला पाडून लाल बावटा विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. ओके, धन्यवाद. धन्यवाद सर. तर हे होते कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार